या गावातील ज्या बौद्ध समाजाच्या लोकांवरती स्मशानभूमीमध्ये काही प्रकार घडला होता. त्या प्रकारानंतर या ठिकाणी समता सैनिक दलाच्या माध्यमातून उपोषण सुरू आहे आणि ते उपोषणकर्ते यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले ग्रामस्थ आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आमच्या स्मशानभूमीमध्ये आमच्याली भाऊजाई वारली. तिला घेऊन आम्ही प्रेत घेऊन तिथे आलो होतो. त्याने JCB अडवलं, ज्याने अतिक्रम केलं त्याने JCB अडवलं आणि JCB अडवल्यानंतर ते आम्हाला हमेधुमे करायला लागले. आम्ही सांगत होतो बाई तू पत्र काढ, पण तो काही म्हणत नाही. तर मी एक बिल्लासभर सुद्धा तुम्हाला जागा देणार नाही असे तो म्हणे. आल्या लक्षात आम्ही गड्डे खोदायला लागलो. स्मशानभूमी कोणाची? स्मशानभूमी आमच्याच लोकांची. त्यांनी तिथं का बरं घर बांधलं? त्यांनी अतिक्रम करेले, घर बांधलं, ढोरं बांधता सर्व करेले त्यांनी, पण ते अतिक्रम काही काढत नाही. मग गावातले सरपंच ग्रामसेवक कुठे? गावातले ग्रामसेवक सरपंचाला बी बोललो आम्ही. ते ग्रामसेवक आणि सरपंच काय म्हणतो तो ऐकतच नाही. ते असे आम्हाला उत्तर देत आहे. काय ऐकत नाही? दादागिरीनं त्यांना घर चोपडं बांधलं, उखडे केले, आमच्या फिरीत ठेवलं, त्याच्यावर शेण टाकता येते, आम्हाला दाबी धमात घालतात ते. मग तुम्ही कोणाला सांगितलं नाही का? नाही, आता आमचं रडत होतं. आम्ही आता कितलं रडणार आहे, गरीब लोक काय जाणार. आमच्या पाठीशी कोणी होतच नाही ना. आम्ही पोलीस पाटलाले सांगलं, सरपंचाले सांगलं, सदरच्यांले सांगलं, तरी ते जुमावत नाही. पोलीस स्टेशन गेलो आम्ही. पोलीस स्टेशनवाली मॅडम म्हणती ते माझ्याकडे नाही, तुम्ही कोर्टात जा अशी म्हणते ती आम्हाला. न्याय नेमकं कोणाकडे मागायचं? न्याय आता कोणाकडे मागायचा? आता आम्ही कोणाकडे? सरकाराकडेच मागणार आहे. पण मग आम्ही आता इथे ते गावच आम्हाला नको आहे. आम्ही ते गाव सोडूनच आता इथे येतो आणि यांच्या समोर आम्ही आता इथे आमचे मुलं बाळ घेऊन आम्ही इथे राहतो. आलं का लक्षात? कुठे राहणार आहे तुम्ही? आम्ही इथेच ते कचेरी समोरच राहणार आहे. त्यांना पर्यायी जागा द्यावा, त्या गावाला आम्ही थायकू. 5-6 दिवस उगला बिन आण पाण्याचा. त्याच्याबरोबर मी स्वतः सोबत त्यांच्या बरोबर बसलेला आहे, तरी ते दखल घेत नाही. हो, आणि आमच्याकडे डॉक्टर सुद्धा येऊन नाही राहिला 2 दिवसापासून. आम्हाला काय कळणार आहे? कुठे दाब आहे त्यांना, तर त्यांना समजत ना. एवढा अधिकारी करू असून तरी त्यांच्यावर एवढा दाब पडतोय, तर आमच्या गरीबाचे काय आले तिथे? कसं काय करणार आहे? आमचे अधिकारी लोक नाही करू शकत, आम्ही काय करणार आहे? लोकांना मरेल लोकांवर एवढा अत्याचार करला. 2 वाजेची म्हातारी मरेल, तिथनं संध्याकाळी 4-5 वाजायला मग ठेवली. तर मग आता ती मरेल माणसावर एवढं हामाधुमी केली आणि एवढं मरेल माणसावर एवढा अत्याचार होतोय. तर मग जितक्या लोकांना कितल्या गडावर आले ते. आता या आंदोलनकर्त्यांना मी विचारलं की ते सोमवारपासून गाव सोडो आंदोलन सुरू करणार आहे, म्हणजे गाव सोडणार आहे. हा, सोडू मग आता काय करा? प्रश्न येत नाही तिथे, सोडून देऊ गाव. पोरं सोरं घेऊन इथं राहू. मग आता काय विलाजच नाही दिले गावाचे. आमचा न्याय घेत नाही ना, मग काय करायचं? आम्ही गावात सोडणार आहे ना, काय करणार आहे दुसरं? गावातल्या पुढाऱ्यांकडे तुम्ही गेले नाही का? गावातल्या पुढारी नाहीच म्हणतो ना आम्हाला. तुम्हाला परवेट जागा देऊ कुठे, पण त्यांना तर चांगला आम्ही त्या जिथे उताराय तिथे. किती वर्षापासून हा सगळं लढत? अहो, आता कारण 30-35 वर्षापासून चालू आहे, पण आम्हाला कोणी पाठिंबा नाही येत. आमचे काय सुनते ते लोक, त्यांचा सरपंच, त्यांचाच पोलीस पाटील, त्यांचं सगळं आहे. काय करणार आहे? गरीब लोक किती जाणार आहेत? बाई डेपुजी सरपंच बाई काय ते सदस्य आहे, ती सदस्य बाई म्हणते ती जागा देऊच नका त्यांना. पतिंगची बाई म्हणते. तुमच्या समाजाचं कोणी तिथे प्रतिनिधी निवडून, कोणी ग्रामपंचायत सदस्य निवडून? आहे ना, एक आहे ना. ते काय म्हणते? आता तिचं काय दखत? ते सावटे आले ना, ते 6 लोक आले, एकटी बाई काय करणार आहे? ती बाई बोलली ती मसन जे आहे तेच पाहिजे आम्हाला, पण ते ऐकत नाही ना. ते ग्रामपंचायत ऐकत नाही ऐकत. या ठिकाणी खालून वरपर्यंत जे पण काही शासन आहे, ग्रामपंचायत लेवलला, हे सगळं त्यांचंच आहे. आमच्या गरीब समाजाला कोणी ऐकून घेत नाही, कोणी विचारात घेत नाही. यांनी आम्हाला विचारात घेतलं पाहिजे. यांनी विचारात नाही घेतलं तर आम्ही गाव सोडो आंदोलन सुरू करणार आहेत आणि तहसील आवारामध्ये येऊन आमचा सगळा प्रपंच चालवणार आहे. तर हे प्रशासनाला हे मोठं आव्हान असणार आहे. या 2 दिवसामध्ये यांच्यावर संबंधित जे पण काही समाज त्यावरती ऍट्रॉसिटी गुन्हा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे.